मोठा काय मला चालणार आहे जे रोजचे दर वाढले. ते मोदी करतात ते चांगलं करतात, काही फरक नाही पडत. अच्छा, तुमचा विश्वास आहे मोदींवर? हो, फुल विश्वास आहे, फुल विश्वास आहे. पुरापूर विश्वास, एकदम चांगला मग देव माणूस. देव माणूस. आता मोदींनी गेल्याला कोरोनामध्ये टाळ्या वाजून गेला का कोरोना मेणबत्त्या टाकून शेवटी वॅक्सिन काढलं, त्याच्यात किती काळाबदल आला आहे. तसं याच्यात बी काळाबदल सिलेंडरचं चालू आहे. आता जर काँग्रेस सरकार असं आम्हाला पळावं लागलं तर आम्हाला देश नाही कुठे बाहेर पळायला. आमचा भारत देश आहे, एवढाच आम्हाला हिंदुत्व देश आहे, बाकी कुठे आम्ही पळला का? नेपाळमध्ये ते साधी भेळ घ्यायला गेले ते 20 रुपयाची भेळ 35 रुपयाला झाले. ते बी तेच बोलतात गॅसचा भाव वाढला, ह्याचा भाव वाढला, मग आम्हाला वाढवायला काय हरकत आहे? बोलत त्यांनी ढीक तिकडं काय केलं असेल त्याच्याशी तुला घेणं काय? तुझ्या मनाने काही करतो, सगळीकडे तेच चालू आहे आता. अहो झाले तर मॉल तयार झाले, सगळे व्यवस्थित आहेत. काही आता तो पहिल्याचा जमाना होता तो गेला. आता सगळे बरोबर आहे, सगळ्यांना बरोबर पगार चालू आहे, सगळे बरोबर पोटं भरत आहेत. काही कोणाला त्रास नाही, फक्त काय मुद्दा उचलायचा आणि फ्री राहायचं बस, बाकी काय नाही. मागा बिगा काय नाही, सगळं बरोबर आहे. नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. निवडणुका संपल्यात, घोषणांचा पाऊससुद्धा आता झालेला आहे. पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर महागाईचा भडका उडालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण हे रोजचे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत आणि त्याकडे सुद्धा लक्ष देणं आत्ता गरजेचं आहे. कारण 2-3-4 वर्ष तरी आता निवडणुका नाही आहेत. कमर्शियल सिलेंडरचे दर जे आहेत ते 900 रुपयांनी वाढले. 19 किलोचा जो सिलेंडर असतो आणि आपला छोटू सिलेंडर 200 रुपयांनी वाढला आहे. तुमच्या आमच्या रोजच्या सामान्य माणसांना याचा फटका बसणार आहे. कारण दर वाढणार आहेत, प्रत्येक खाद्यपदार्थाचे दर वाढू शकतात त्या सगळ्यांमुळे. आणि कसा रोजच्या स्ट्रीट वर्कर्सना याचा फटका बसला आहे, कारण ते हे सिलेंडर वापरतात आणि त्याची सुद्धा टंचाई आहे. तर इथे सध्या आपण आता आहोत या चिंचपोकळीच्या एरियामध्ये आणि इथले जे स्ट्रीट वर्कर्स आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. तर आता एक माझ्या मागे वडापावची गाडी आहे आणि इथले व्यावसायिक आहेत. कसं काका तुम्हाला फटका बसतोय व्यवसायाला? आता एवढी महागाई झाली आहे, 19 किलोचा सिलेंडर महागला आहे 900 रुपयांनी. कसा फटका बसतोय? जवळजवळ डबलच झालं ना. आता वर्षभरात ते डबल झालेलं आहे. मग ते जास्त आपण वाढू शकत नाही भाव, जे 1-2 रुपये वाढू शकतो. पण त्याच्यातून काय वर्षांनी पगार कामगारांचा पण वाढवायचा असते ना, सगळे काय वाढवायचं असते. पण त्या हिशोबाने आम्हाला जे घरात खर्च आहे ते ह्याच्यातूनच चालते ना. मग आम्ही कसं काय करणार? ते कमीच होतो ना, आम्हाला त्याच्यातूनच काढायचं, जास्त वाढू शकत नाही. आता फटकन तुम्ही 1000 रुपये वाढवलं तर कसं काय? म्हणजे जवळजवळ 50%च वाढला ना. त्यामुळे फटका बसणारच आहे आणि जास्त वाढू शकत नाही. आता पब्लिक पण खाणारे ते मध्यमवर्गीयच आहेत ना, ते पैशावाले नाही. तर बरं चला परवडते, आम्हाला काय हरकत नाही. ते महिन्याचा पगारावरूनच काढतात, तर त्यांना ते पण बजेट करूनच ठेवायचं आहे. मग त्यांच्याकडे आम्हाला बघायलाच पाहिजे, कारण गिराक आहे, त्यांच्यावरून आमचं पण पोट चालतो. मग त्यांच्याला फटका बसला तर धंदा तिकडे पण कमी होतो ना. मग सगळी बाजूनी ते सरकारने ते विचार केला पाहिजे की बाई वाढवायचं म्हणजे काय, कुठल्या हिशोबाने वाढवता तुम्ही? बाकी काय त्या ऑफर वगैरे असतात ना, पण आम्हाला काय नाही. आता सिलेंडर मिळतोय का? सिलेंडर नाही ना मिळत. सिलेंडरचं एकदम टंचाईच आहे. म्हणजे कधी भेटते कधी, म्हणून आम्हाला ती शेगडी पण ती इलेक्ट्रिक फ्राय हे गेलं. म्हणजे आम्ही पण थोडा ॲडजस्ट करण्यासाठी इलेक्ट्रिक, म्हणजे त्यामुळे आम्हाला गॅस थोडं कमी लागतो. पण एकूण आम्हाला खर्च तेवढाच होतो. सरकारला काय आव्हान असेल? काय आम्हाला आव्हान आहे? सरकार म्हणजे काय, मायबापच आहे ना बघायला गेलं तर. तुम्ही मायबापाच्या जागेवर राहूनच आमचा विचार करायचा. आम्ही प्रत्येकी वेगळं काय बोलायचं काय नाही ना त्याच्यात. आता आपण सरकार निवडूनच देतो कशासाठी? आमची काळजी घ्या तुम्ही जरा. त्यामुळे आम्ही तेच बोलणार की आमची काळजी घ्या, एवढंच बोलणार. आम्हाला फटका आम्ही म्हणजे सहन करू शकतो, असं झालं पाहिजे. रोज तुम्ही वडापाव वगैरे रोज खात असाल, कसा फटका बसलाय? 5-10 रुपयांनी सगळं वाढलंय. काय वाटतं, जी महागाई वाढतीये त्याच्यावर त्याची कारणं तुम्हाला काय वाटतात? म्हणजे आता सगळी यंग जनरेशन आहे, ती या वाढत्या महागाईकडे कसं बघते? मला वाटते आता सगळ्याचेच वाढलेले आहेत. गॅस व सिलेंडरसाठी पण आपण बघतोय की महागाई वाढले. त्यांच्यामुळे मध्ये आपण बघत होतो की गॅस सिलेंडर मिळणार नव्हते, त्यामुळे सगळंच महाग झालं आहे. आता जसं काही घ्यायचा, वडापाव वगैरे घ्यायचा होता, पहिला काय 15 रुपये असेल, आज 20 रुपये आहे. तर सगळ्याच्याच किमती वाढल्या. परवडतंय का तुम्हाला? सॉरी, परवडतंय म्हणजे अफोर्डेबल आहे हे सगळं रेट्स? काय लागतं? मला वाटतं अफोर्डेबलच आहे. कारण तर आपले स्ट्रीट वेंडर्स आहे ना, तर त्यांना आपल्याला काही प्रॉब्लेम नाही पैसा द्यायला. राईट, आपण लक्झरी प्रॉडक्ट्स तो बाय करतो, तर त्यांना द्यायला आपल्याला काही प्रॉब्लेम असू नाही शकतं माझ्या हिशोबाने. तुम्हाला वाटतं ही जी आता पण 900 रुपयांनी कमर्शियल सिलेंडर जो आहे व्यावसायिक, ते तर खोटंच तो वाढलाय? आहे. ते तर खोटंच आहे. 900 रुपये तर नाही.
होऊ शकत. आणि 200 रुपयांनी छोटा सिलेंडर वाढलाय, तर आता रोज रोज जी महागाई वाढते ते म्हणतात की युद्धामुळे वाढते. तुम्हाला वाटतं ते खरं आहे? काही प्रमाणात, बट सगळंच मला वाटत नाही हे खरं आहे. काही प्रमाणात असू शकते, काही प्रमाणात सगळ्या गोष्टी वाढतात, युद्ध असू दे किंवा दरवर्षी महागाई वाढते, तर काही प्रमाणात ह्याच्यामध्ये वाढ होत असेल. पण एवढ्या प्रमाणात जर तुम्ही डबलच होत असेल तर ते त्याच्यावरती पूर्ण काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे आणि लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत, तरच या गोष्टी कमी होऊ शकतात. नाही, लोकांनी प्रश्न नाही विचारलं तर अवाढव्य प्राईस वाढणार, महागाई वाढून वाढत राहणार. तर लोकांना प्रश्न विचारणंच गरजेचं आहे. आता परवडतंय वाटतं सामान्य लोकांना? तर सामान्य लोकांना तर बिलकुल परवडत नाही, नाही परवडत. बिलकुल परवडत नाही सामान्य लोकांना. मग ठीक आहे ना, वाढू दे ना, त्यात काय झालं. तुम्हाला चालणार हा, आहे? मला चालेल, त्यात काही हरकत नाही. लढाई सगळीकडेच महागाई वाढली, आपल्या इथंच नाही वाढली ना, हर एक ठिकाणी महागाई वाढलेली आहे. मग त्या काय होत नाही, काय असं काय पण आता मग रोजचं जे सामान्य लोक आहेत त्यांना 20-20, 30-30 रुपये नाही. पगार पण वाढलेली तेवढी हो. पगार पण वाढ- लोकांची पगार वाढले तर काय महागाई वाढतायत का पगार वाढतायत का? वाढतात ना, काय नाही वाढत आहे. आता किती 8वा वेतन पास झालंय ना सरकारचं, गव्हर्नमेंटचं, मग वाढले नाहीत का पगार? हा, 200 रुपयांनी छोटा सिलेंडर वाढलाय. म्हणजे ही जी महागाई वाढतीये ते म्हणतात की युद्धामुळे वाढतीये. युद्ध आज पुरा जगाला फटका बसलाय का, फक्त भारतालाच नाही बसलाय. हा, मग त्यात काय प्रॉब्लेम नाही याचा मोठा. काय मला चालणार आहे जे रोजचे दर वाढले? जे मोदी करतात ते चांगलं करतात, काही फरक नाही पडत. अच्छा, तुमचा विश्वास आहे मोदींवर? हो, फुल विश्वास आहे, फुल विश्वास आहे. पुरापूर विश्वास, एकदम चांगला. मग देव माणूस. देव माणूस. पण आता तरी पुढे जाऊन आता जे रेट वाढलेत, 20 रुपयांनी वडापाव जर वाढला असेल तर तो परत कधीच वाढलाय आता, कधीच वाढलाय. काही लोकांनी युद्धामुळे वाढवला. नाही, ते माणसं बोलायला का ठीक बोलतात हो. हा. बोलायला काय 1000 तोंड आहेत, 1000 तोंड 1000 पर्याय बोलतात. असं काय फरक नाही पडत. तुमचा सरकारवर विश्वास आहे? विश्वास आहे, ठीक आहे, चाललंय ते चांगलं झालं, व्यवस्थित चाललंय. बस म्हणजे हिंदुत्वादी हिंदू चाललंय, हिंदू राष्ट्र आहे, हिंदुत्व चाललंय, मस्त चाललंय. बस बाकी प्रश्न नाही. पण ज्या लोकांना कमी पगार आहे, जे रोजची मोलमजुरी करतात, छोटे छोटे व्यावसायिक, कुठं कोणाला कमी पगार असं तुम्ही घ्या मुलाखत बघा, कोणाला कमी पगार आहे विचारा, त्याची पेमेंट स्लिप बघा. जे नोकरी नाही करत, जे छोटे छोटे मोलमजुरी करतात, त्यांना तर फटका बसेल की या सगळ्यांचा, कसला या महागाईचा? कुठे मोलमजुरी चालू दाखवा, मला दाखवा कुठं मोलमजुरी चालू, जाऊन बघून घ्या तुम्ही आणि घ्या त्याची टेस्ट. तुमचं म्हणणं आहे की जेवढे आता सपोज आता आपण मुंबईचा विचार करूयात, मुंबईमध्ये तुमचं म्हणणं आहे की 90% नाही, आता आपण मुंबईत आहोत म्हणून 90% लोक नोकरी करतात, तुम्हाला असं वाटतं? अर्धे त्यांचं हातावर पोट असतं, त्या सगळ्यांना फटका? आता हातावर पोट आहे, मला दाखवा ना. अहो झाले तर मॉल तयार झाले, सगळे व्यवस्थित आहेत. काही आता तो पहिलाचा जमाना होता तो गेला, आता सगळे बरोबर आहे, सगळ्यांना बरोबर पगार चालू आहे, सगळे बरोबर पोटं भरतायत, काही कोणाला त्रास नाही. फक्त काय मुद्दा उचलायचा आणि फिरायचं बस, बाकी काय नाही. महागाई बिगा काय नाही, सगळं बरोबर आहे. पण आता काँग्रेस असं म्हणतंय की काय मोदींच्या काळात ही महागाई वाढते. काँग्रेसला काय ठीक बोलायला, काँग्रेसने काय केलं 70 वर्ष, काँग्रेसला बोलायला काय आहे? आता जर काँग्रेस सरकार असं आम्हाला पळावं लागलं तर आम्हाला देश नाही कुठे बाहेर पळायला. आमचा भारत देश आहे, एवढाच आम्हाला हिंदुत्व देश आहे, बाकी कुठं आम्ही पळणार का? नेपाळमध्ये हिंदू देश एकच आहे, नेपाळच आहे दुसरा, बाकी कुठं पळणार? मुसलमान तर त्यांचे 1000 देश आहेत पळायला. ते काँग्रेस बिग्रेसचं आम्हाला काय माहिती समर्थन काँग्रेसचं. पेट्रोल डिझेल पण वाढू शकतात. वाढणार, अजून तर नाही वाढलं, तेव्हाच वाढायला पाहिजे होतं, पण अजून नाही वाढलंय. ॲक्च्युली वाढायला कधी पाहिजे होतं? तेव्हाच वाढायला पाहिजे होतं. लढाई चालू झाली, जेव्हा झाड थांबवलं तेव्हाच वाढायला पाहिजे, पण अजूनपर्यंत वाढली नाही. त्यात वाढेल थोडी वाढू दे ना, त्यात काय आहे? जो माणूस गाडी ठेवतो, गाडीला पैसे भरतो, पेट्रोल जो जातो गाडी घेऊन, तो काय गरीब माणूस नसतो. 2 रुपये वाढले काय फरक नाही पडत. म्हणजे लोक आता जर पुढे जाऊन बोलतील महागाई वाढली आहे किंवा सरकारला शिव्या घालतील, त्यांना बोलणारच हो. लोकांना काय लोक बोलतच राहतात, लोकांचा विषय घेऊ नका तुम्ही, असं मनावर घ्यायचं नाही. चला, धन्यवाद. काका, तुम्हाला काय सांगायचं? त्यांचं म्हणणं आहे की वाढू द्या, महागाई वाढते, तर सगळे लोक त्यांचं म्हणणं की नोकरीवाले फरक नाही पडणार. तुम्हाला खरंच वाटतं फरक नाही पडणार? बोला, मनातलं बोला तुम्ही. हा, जो करेन मी नको काय ती. तुम्हाला खरंच वाटतं का की माझा बोला मला कारण आहे, हा बोलेल. त्यांनी बोलून झालंय, पण त्यांचं म्हणणं आहे फरक नाही पडणार, सगळे नोकरीवाले. तुम्हाला पण वाटतं का? खाऊन पिऊन सगळे मजेत आहे. हा, काही फरक नाही पडत. हा? पण हे जे छोटे छोटे व्यवसाय आहेत त्यांचं म्हणणं आहे, हे स्ट्रीटवाले किती आहेत? काय तुम्ही आता किती गल्ले बघा त्यांचे किती आहेत, जाऊ नाही दाखवा, विचारतात का बघा किती गल्ला, सांगतात का बघा. काही छोटे नाहीत, फक्त दिसताना छोटं वाटतं, काही छोटं नसतं. पुढे जाऊन जर अजून महागाई वाढली तर काय करायचं? तुम्ही आता ट्रम्पला सांगा जाऊन लढाई करू नको म्हणून. ट्रम्पनी लढाई चालू केली ना, त्याला सांगा जाऊन नका लढाई करू. कशाला काय वाढत, पुरी जगाचीच हालत चालली आहे, त्यावर आपली भारत देशाचीच नाही चालू आहे. आता अजून इथे काही नागरिक आहेत, त्यांचं म्हणणं आहे महागाई वाढली तर वाढू द्या, काही फरक नाही पडणार. पण तुम्हाला वाटतं सामान्य माणसांना फरक पडेल या सगळ्या सिलेंडर? फरक पडेल, सिलेंडरचा फरक पडेल. सिलेंडरचा फरक पडेल.
फरक पडेल सिलेंडरचा 100%. 100%. पण त्यांचं तर म्हणणं आहे फरक पडणार 1000 रुपये सिलेंडर ब्लॅकने देत आहेत. हां फरक पडेल भरपूर जर महागाई वाढत गेली तर. हां. कसा फरक पडेल त्यांचं म्हणणं आहे सगळ्यांना जास्त पगार आहेत काय फरक पडणार नाही. पगार आहे ते वर्करदारांना आहे. आमच्या सामान्य माणसाला कुठं पगार आहे. आम्ही थैला घेऊन बसतो फुटपाथवर, मग त्याच्यामुळे काय करायचं. थैला घेऊन बसता बरोबर. मग त्याच्यामुळे आम्ही काय करणार आहे त्याच्यात काय आमचं इन्कम होणार आहे एवढं. आज 3-3, 4-4 हजार ब्लॅकने घेत आहेत लोक. आज गॅसचे एवढे दर वाढवून ठेवले. मग त्याच्या पुढचं काय. सरकारने याच्यावर पहिलं नियंत्रण करावं की पहिलं सिलेंडर ब्लॅकने जे चालू आहे ते स्टॉप करावं आणि जे नोकरदार आहेत त्यांचे पगार किती चालू आहेत आणि जे फुटपाथवर लोक बसत आहेत त्यांना किती काय इन्कम आहे त्याच्यावर पुढचं त्या गोष्टी धोरणं आखून त्या कराव्यात. आज बालक शोषण चालू आहेत हे सगळं त्याच्यावर या गोष्टी लक्षात न घेता ते आपल्या झोळ्या भरत चाललेले आहेत. सरकार कोणी आलं तरी सारखेच आहेत. पण ते म्हणता युद्धामुळे आम्ही वाढवलं. युद्धामुळे काही वाढलं नाही. जे ते सगळं साठा करून ठेवलेला हा युद्धाचा आणि त्या आपल्या याचा काही संबंध नाही. प्रश्न सामान्य माणसावर हा बर्धन फुकट लादला जातो. आता मोदींनी गेल्याला करोनामध्ये टाळ्या वाजून गेला का करोना मेणबत्त्या टाकून शेवटी वॅक्सिन काढलं त्याच्यात किती काळाबाजार आला आहे. तसं याच्यात बी काळाबाजार सिलेंडरचा चालू आहे. त्याच्यामुळे या लोकांना नाही मिळत सिलेंडर. या लोकांना मिळत नाही त्यामुळे सिलेंडर. या गोष्टी सामान्य माणसावर लादल्या जातात बाकी काही नाही. आता सरकारला काय आव्हान असेल जी महागाई वाढते. जी महागाई वाढते त्याच्यावर नियंत्रण करणे गरजेचं आहे. पहिलं त्याच्यावर दृष्टिकोन करणं गरजेचं आहे बाकी कुठल्या याच्यावर नाही. कुठलं युद्ध प्रत्येक ठिकाणी चालू आहे मग त्या युद्धाची झळ भारतावर पडावं नाही. आपण आपल्या स्थिर याच्यावर आहे. मग पुढं काय मग सामान्य माणूस त्याचं भरडलं जातोय. मग फक्त सामान्य माणसाने आपला जो टॅक्स कापतात तो टॅक्स त्यालाच जातोय. मग कुठल्या हिशोबाने सिलेंडर महागला आहे. सिलेंडर जागेवर आहे. कच्चा माल आहे धोतोय सगळं काही इथं आहे. मग पुढं काय म्हणून त्यांनी नियंत्रित करावं. अजूनही वेळ गेली नाही. तुमचं काय म्हणणं बोला. आहे महागाईवर सिलेंडरचे रेट जे वाढले आहेत 900 रुपये चढलेच वाढवलेला काहीतरीच वाढवलेला त्याच्यावर कंट्रोल करायला पाहिजे. त्या सिलेंडर खोली भाडं लाईट बिल हे 3 गोष्टी इतक्या वाढवलेल्या आहेत ना परमांच्या बाहेर आहेत. ज्याला कामधंदा नसेल तर माझ्यासारख्या माणसांनी मी 60 वर्ष झाले मला काय पेन्शन नाही काय नाही. मी कुठं घर भाडं भरवले लाईट बिल भरून 3-3.5 हजार रुपये लाईट बिल येतो. गॅस किती वेळ झाला आहे बाहेर. त्या हिशोबावर याच्यावर लक्ष द्यावं लोकांना. लक्ष देऊन गव्हर्नमेंटने बी याच्यावर लक्ष द्यावं तर याच्यावर पुढं मतदानावर तुमच्यावर काहीतरी असर पडेल. त्याच्यावर काहीच नाही. ते म्हणता युद्धामुळे आम्ही वाढवलं. तुम्हाला काय वाटतं? ते युद्ध तिकडं चालू आहे ना इकडं कुठं चालू आहे. मग त्यांचं त्यांना बघून द्या ना. तुम्ही का आमच्या पोटावर हे साधी बेळ घ्यायला गेले ते 20 रुपयाची बेळ 35 रुपयाला झाले. ते बी तेच बोलतात गॅसचा भाव वाढला ह्याचा भाव वाढला मग आम्हाला वाढवायला काय हरकत आहे. बोलत त्यांनी ढीक तिकडं काय केलं असेल त्याच्याशी तुला घेणं काय तुझ्या मनाने काही करतो. सगळीकडे तेच चालू आहे आता. हे चुकीचं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. सरकारने याच्यावर दबाव द्यायला पाहिजे. मेन माझं हेच म्हणणं आहे. दुसरं कारण गॅसवर आणि लाईट बिल याच्यावर तर पहिला जोर द्यायला पाहिजे. लाईट बिल तर 3-4च्या शिवाय येतच नाही लाईट. आणि गॅसचा तुम्ही काय काय जे खाता ते किती किती रुपयांनी महागलंय. तुम्ही काय बघताय युद्ध सुरू झाल्यापासून. वडापाव घेतला तर 20 रुपये झाला. जो 12 रुपये 15 रुपये वडापाव भेटतो तो 20 रुपयाला झाला का तर ह्या गॅसमुळे. परत पानपुरी खायला गेलं ती 35-30 रुपये 35-40 रुपये चालू झाले. ते हेच सांगतायत मी. मग हे तिकडचं जोर इकडं कशाला टाकताय. मग गव्हर्नमेंटने ह्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे ना. तुम्ही मनाने किती भाव वाढवता किती काही करता याला अर्थ काय. मग मधले लोक मिळेल आमचे 60 वर्षाचे आम्हाला काय पेन्शन चालू आहे तर आम्ही काय कामधंद्याला आहे. ज्याला पेन्शन चालू आहे बाबा त्याचं चालू शकत आहे. 60,000 25,000 अशी पेन्शन चालू असं तरी महिना कसं तरी माणूस काढेल. पैसाच नाही तर माणूस पाय पुढं टाकणार कसं. याच्यावर सरकारने लक्ष द्यावं माझं एवढंच म्हणणं. बरोबर आहे. तर या सगळ्या प्रतिक्रिया होत्या. सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया घ्यायचा आपण प्रयत्न केला. जे छोटे छोटे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर बरेच जे हॉटेल व्यावसायिक आहेत खास करून जे हॉटेल मालक आहेत त्यांनी नकार दिला बोलायला. कारण अर्थात त्यांना भीती आहे की उद्या आम्ही काय बोललो तर आमच्या दुकानावर काहीतरी होईल. त्याच्यामुळे जे स्ट्रीट वर्कर्स आहेत जे छोटे छोटे हॉटेल व्यावसायिक आहेत हे बोलले आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की एकूणच
या सगळ्या वाढत्या महागाईमुळे किंवा गॅस टंचाईमुळे अर्थात फटका बसला आहे आणि एकूणच जे खवय्ये आहेत किंवा जे गिराईक आहेत त्यांची येण्याची संख्यासुद्धा कमी झाली आहे, कारण ते त्यांना पण परवडत नाही आहे आणि सामान्य नागरिकांना सुद्धा परवडत नाही. अर्थात आपल्याला एक वेगळी व्यक्ती भेटली जिचं म्हणणं आहे की महागाई वाढते तर वाढू द्या. तुम्हाला ज्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्या या सगळ्या लोकांच्या, हॉटेल मालकांच्या, सामान्य नागरिकांच्या, त्यावर तुमची काय मतं आहेत? तुम्हाला काय वाटतं जे दर वाढत आहेत सातत्यानं, कमर्शियल सिलेंडरचे आज वाढलेत, उद्या पेट्रोल डिझेलचे वाढतील, या सगळ्यांवर तुमची मतं काय आहेत हे कमेंटमध्ये सांगा. लोकमतला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह पूजा सोनावणे, लोकमत.